नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वी मराठी विषय 11वा पाठ जो आहे गोष्ट अरुणिमाची, हा जो पाठ आहे सुप्रिया खोत यांचा, हा पाठ आपण पाहणार आहोत. तर या अगोदरचा जो 10वा पाठ आहे पद्यपाठ, हा पद्यपाठ जो आहे मनक्या पेरेन लागा स्थूलवाचनात्मक पद्यपाठ होता बघा तो. तर तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. त्यामुळं आपण त्याच्या पुढचा जो 11वा पाठ आहे गोष्ट अरुणिमाची, सुप्रिया खोत यांची ही जी कथा आहे, ही आपण कथा पाहणार आहोत किंवा हा कथा असणारा जो पाठ आहे तो पाठ पाहणार आहे. तर पाठाला दिलेला जो शीर्षक आहे तो गोष्ट अरुणिमाची, म्हणजे अरुणिमा नावाची एक मुलगी आहे. आणि ही जी अरुणिमा जी आहे ही कशा पद्धतीनं आपल्या संकटाला सामोरे जाते, तिच्यावरती आलेलं जे संकट असतं त्या संकटातून ती स्वतःला कशी सावरते आणि परिस्थितीवरती कशा पद्धतीनं मात करते. तर अशा पद्धतीनं कोणतंही संकट आपल्या पुढं आलं तर त्या संकटाला आपण धैर्यानं सामोरे गेलं पाहिजे, अशा पद्धतीची ही जी कथा आहे ही आपल्याला ह्या अरुणिमा नावाच्या एका मुलीच्या माध्यमातून आपल्याला लेखिकेनं दाखवून दिलेली आहे. म्हणजे जिद्दी अरुणिमा ही कशा प्रकारची आहे, तिची ध्येय कुठली आहेत, ती संकटांना कशी सामोरे जाते आणि आपल्यावरती असणारं जे व्यंग्य आहे त्याच्यावरती सुद्धा ती कशी मात करते, आणि या अपयशामधून सुद्धा ती कसं पुढे येते, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सुप्रिया खोत यांनी दाखवून दिलेली आहे. म्हणजे आजच्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना या अरुणिमा नावाच्या मुलीच्या कथेमधून आपल्याला सुद्धा फार मोठी प्रेरणा मिळू शकते. म्हणजे आपण सुद्धा अपंग असलो, आपला जर एखादा अवयव निकामी असला किंवा समजा आपला एक अपघात झाला तरी आपण घाबरून जाता कामा नये. आपण दुसरा कोणताही व्यवसाय करून त्या व्यवसायामध्ये आपण नावलौकिक मिळवू शकतो. तर अशा पद्धतीनं या पाठामध्ये सांगितलेली जी अरुणिमा आहे, ही अरुणिमा ही किती जिद्दी मुलगी आहे. या मुलीच्या माध्यमातून आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आपण तर धडधाकट असेल तर आपण तिच्यापेक्षा जास्त नावलौकिक मिळवला पाहिजे. समजा आपण जर एखादा आपल्याला अवयव नसेल, हात पाय वगैरे, तर आपण तिच्यासारखं कुठलं तरी एखादं कार्य केलं पाहिजे आणि आपला नावलौकिक मिळवला पाहिजे. तर पाहूया सुप्रिया खोत यांचा हा जो पाठ आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आपण सुप्रिया खोत यांचा परिचय पाहणार आहे. तर त्यांचा जन्म 1980ला झालेला आहे. त्या प्रसिद्ध लेखिका आहेत. विविध वृत्तपत्रातून व मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन त्यांनी केलेलं आहे. छात्र प्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्यांनी कार्य केलेलं आहे. तर पाहता जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. म्हणजे आपण आज जी कहाणी पाहणार आहोत या कहाणीमधलं मुख्य पात्र जे आहे ते अरुणिमा आहे. आणि अपघातामुळं तिला अपंगत्व आलं होतं. आणि अपंग जरी असली ती तरी सुद्धा तिनं काय केलेलं आहे तर माउंट एव्हरेस्ट नावाचं जे उंच पर्वत आहे या पर्वतावरती ती वरती गेलेली आहे. म्हणजे माउंट एव्हरेस्ट नावाचं जे शिखर आहे या शिखरावरती तिनं काय केलेलं आहे, चढाई केलेली आहे. ट्रेकिंग त्याला म्हणतो आपण पहा. म्हणजे अपंग असताना सुद्धा, म्हणजे हातपाय असणाऱ्या व्यक्तींना माउंट एव्हरेस्टवरती जाणं शक्य नाही, परंतु ही अपंग असताना सुद्धा
तिनं काय केलेलं आहे की असं उंच शिखर गाठलेलं आहे तिनं, म्हणजे वरती गेलेलं आहे सरावानं. तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर आपल्याला ते काम सहज शक्य होतं. म्हणजे आपण कोणतीही काम करत असताना थोडंसं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, सकारात्मक असणं गरजेचं आहे, नकारात्मक नको आहे. म्हणजे थोडक्यात या कहाणीमधून सुप्रिया खोत यांनी आपल्याला सकारात्मकता हा माणसाला किती ध्येयाला मोठ्या पोचवू शकतो हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्या समोर ठेवते. कुंभवना आपल्या प्रत्येकात एक जिद्द अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते. पहा, म्हणजे थोडक्यात ही जी कहाणी आहे ही कहाणी आपल्या सर्वांना प्रेरित करणारी आहे. मुलांना खूप जिद्द आणि चिकाटी आणून देणारी आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा या कहाणीमधून फार मोठा बोध घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं एक प्रबोधन करणारी कहाणी विद्यार्थ्यांची आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आणि या कहाणीचा जो केंद्रबिंदू आहे, मुख्य पात्र जे आहे ते कोण आहे? अरुणिमा नावाची मुलगी आहे, अपंग. पाहूया ही कहाणी कशी आहे ती प्रत्यक्षात आपण पाहणारच आहोत. दोस्तानो, मी अरुणिमा सिन्हा, हे तिचं नाव थोडक्यात आहे. अरुणिमा हे तिचं नाव आणि सिन्हा हे तिचं आडनाव आहे. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर नेटवरती गुगलवरती शोधलं की अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी माउंट एव्हरेस्ट अपंग असताना तिनं पूर्ण केलेलं हे तुमच्या लक्षात येईल बघा. म्हणजे थोडक्यात जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अपंग असणारी महिला ही माउंट एव्हरेस्ट तिनं सर केलेलं आहे. तर ती अभिमानानं असं सांगते बघा. आता काय झालं बघा, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे ही अरुणिमा नावाची जी मुलगी आहे ही काय पहिल्यापासून अपंग नाही, ती अपंग झालेली आहे. कशामुळे अपंग झाली, का झाली, आणि तिनं पुढं माउंट एव्हरेस्ट शिखर कसं पार केलं हे सांगायचं आहे तिला. पाहता ती काय सांगते पाहता. लखनौ पासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असताना देवघरी गेले. आता भाईसाहेब, मोठ्या बहिणीचे पती, हेच काय ते आमच्या कुटुंबाचे महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर आतुनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवल्यावर आता मी CISFची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील. हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्थ मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकलेली होती. हा घोळ निस्तारण्यासाठी दिल्लीला जाणं भाग होतं. मग थोडक्यात या ठिकाणी अरुणिमा नावाची जी मुलगी आहे तिनं आपला परिचय करून दिलेला आहे की लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावरती त्याचं आंबेडकर नगर हे गाव आहे. तिच्या घरामध्ये ती स्वतः, तिची आई, लहान भाऊ राहतात. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि तिचे वडील जे आहेत हे ही लहान असतानाच वारलेले आहेत. आणि त्यामुळं त्याच्या घराचा पूर्ण आता कारभार जो आहे तो पाहणारे जे आहेत ते कोण आहेत? मोठ्या बहिणीचा नवरा. हे सगळं काय पाहिजे. आणि हे अरुणिमा स्वतः काय आहे, फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची ती नॅशनल तिनं चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनलची चॅम्पियनशिप तिनं मिळवलेली आहे. आणि आता ती
CISF मध्ये नोकरी मिळते का ही पाहण्यासाठी तिनं अर्ज केलेला आहे. मी तिच्या बहिणीच्या नवऱ्यानं तिला सल्ला दिला होता, CISF मध्ये नोकरी बघ, अर्ज कर, तू चॅम्पियनशिप आहेस नॅशनलची, त्यामुळे तुला नोकरी नक्कीच मिळेल. म्हणून तिनं अर्ज केला CISFला आणि तिला नोकरीसुद्धा मिळालेली आहे. कॉल लेटरसुद्धा तिला आलेलं आहे. परंतु काय झालं होतं की CISFचा फॉर्म भरत असताना त्या फॉर्ममध्ये तिची जन्मतारीख चुकीची झाली होती. म्हणजे थोडक्यात घोळ झाला होता फॉर्ममधला. आणि हा घोळ निस्तारण्यासाठी किंवा ती जन्मतारीख चुकीची होती ती दुरुस्त करण्यासाठी ती दिल्लीला तिला जावं लागलेलं आहे. दिल्लीला जाणं तिला भाग होतं आणि मग ती दिल्लीला चाललेली आहे. काय होते पाहता, 11 एप्रिल 2011चा हा दिवस लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पकडली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभे असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवरती होते. पण मीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हती. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथा बुक्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीचा भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमाने मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनाला संदेश मेंदूपर्यंत पोचतोय वर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडाचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाची दुरवस्था झालेली. थोडक्यात या ठिकाणी ह्या अरुणिमावरती रेल्वेमध्ये घडलेला एक प्रसंग तिनं सांगितलेला आहे. म्हणजे ती दिल्लीला जात असताना चोराने तिला त्या डब्यामध्ये तिची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या अरुणिमानं काय केलेलं आहे, ही सोनसाखळी चोरून न देण्यासाठी तिनं प्रतिकार केलेला आहे. डब्यामध्ये दुसरी माणसं होती, परंतु त्या डब्यामधल्या दुसऱ्या माणसाने कोणीही तिला मदत केलेली नाही. ही स्वतःच त्या चोरांशी लढत होती आणि त्या चोरांनी काय केलं, मग तिला तिचे हात पाय पकडून काय केलेलं आहे, डब्याच्या बाहेर फेकून दिलेला आहे. बघा किती भयान प्रसंग आहे. आणि बाहेर फेकलं त्यावेळेस बाहेरून एक रेल्वे दुसऱ्या ट्रॅकवरून चालली होती. त्या रेल्वेवर जाऊन ती आदळली आणि दोन्ही ट्रॅकच्या मध्ये पडलेली आहे ती. आणि दोन्ही ट्रॅकच्या मध्ये पडल्यानंतर तिचे पाय जे आहेत ते रुळावर पडलेले आहेत. आणि त्या रुळावरून परत रात्रभर किती गाड्या गेलेल्या आहेत, तर रात्रभर त्या रुळावरून जवळजवळ 49 रेल्वे गाड्या गेलेल्या आहेत. म्हणजे तिच्या पायाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे. तर अशा पद्धतीची कहाणी या सुप्रिया खोतेंनी या माध्यमातून आपल्याला अरुणिमाला प्रस्तुत केलेला आहे. म्हणजे अरुणिमावरती घडलेला जो प्रसंग आहे हा फार भयावह आहे. आणि एक धडधाकट असणारी मुलगी, व्हॉलीबॉल आणि फुटबॉलमध्ये चॅम्पियनशिप मिळवलेली मुलगी, तिला दिल्लीला जात असताना अशा पद्धतीने तिच्यावरती अन्याय होतो. तिची साखळी चोरून येत असतील तो भाग वेगळा आहे, परंतु तिला रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं जातं. म्हणजे ती मरणाच्या दाढेमधून बाहेर आलेली आहे. पुढं तिला दवाखान्यात नेलं असेल, तिच्या पायाचं ऑपरेशन केलं असेल, तिचे पाय कुमकुवत झाले होते आणि तिचं सगळं स्वप्न आता भंग झालेलं होतं बघा. मग तिला कोणती नोकरी आता करता येणार नव्हती. तर अशा पद्धतीची कहाणी, या कहाणीतून आपल्याला फार मोठा बोध आपल्या मुलांना पाहायचा आहे. म्हणजे ही जी कहाणी आहे ही तुम्हाला एका उच्च कोटीला नेऊन पोचवते. आपल्यावरती सुद्धा असा जर प्रसंग आला
तर आपण सुद्धा या अरुणिमासारखं पुढं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ती पायानं अपंग झाली असली तरी तिनं जिद्द सोडलेली नाही. तिला नोकरी करता नाही आली किंवा तिला खेळामध्ये पुढं नाही खेळता आलं तरीसुद्धा ती काय करते आहे की पाय नसताना सुद्धा वेगळा खेळ थोडासा निवडते आणि माउंट एव्हरेस्ट ती शिखर सर करते आणि त्यामुळंच ती नावारूपाला येते. तर अशा पद्धतीची कहाणी आपण या ठिकाणी पाहतोय. राहिलेला पाठ जो आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहूया. तोपर्यंत याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.